नमस्कार, मी मंजिरी मराठे. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर. राज्यावरचा कर्जाचा भार 3,04,000 कोटी रुपयांवर. मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला सरकार पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा विधानसभेत आरोप. सखोल चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. भाजपा आणि विश्व हिंदू परिषद नेत्यांच्या कथित वादग्रस्त विधानांवरून संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधकांची घोषणाबाजी. जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चमकदार असल्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अभिप्राय. आकाशवाणीच्या FM वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाला प्रारंभ. आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशातल्या काही राज्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान. बळीराजा हवालदिल. आता सविस्तर वृत्त. राज्यावरील कर्जाचा भार आता 3,04,000 कोटींवर जाऊन पोहोचला असून गेल्या 5 वर्षात त्यात 10.6% इतकी वाढ झाल्याची नोंद आज विधानसभेत सादर करण्यात आली आहे. यावर्षीच्या राज्य स्थूल उत्पन्नात 5.7% इतकी वाढ अपेक्षित असून कृषी क्षेत्रात घट तर उद्योग आणि सेवा क्षेत्रात वाढ अपेक्षित ठरवण्यात आली आहे. राज्याचं निव्वळ उत्पन्न 13,65,000 कोटी तर दरडोई उत्पन्न 1,17,000 इतकं दर्शवण्यात आलं आहे. वीज उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत 18% वाढ असून डिसेंबर 14 अखेर हे उत्पादन 78,488 युनिट्स इतकं झालं होतं. राज्यात गेल्या 14 वर्षात प्रस्तावित करण्यात आलेल्या औद्योगिक प्रकल्पांपैकी 8,376 प्रकल्प म्हणजे 44.8% प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाले. राज्यातल्या एकूण जिल्ह्यांपैकी 27 जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक हा राज्याच्या निर्देशांकापेक्षा कमी असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे असा आरोप करत विरोधी पक्षानं आज विधानसभेत घोषणा देत सभात्याग केला अशी माहिती प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिली आहे. मुंबईतील गोराई डम्पिंग ग्राउंडच्या कामासंबंधीचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित झाला असता संबंधित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करणार असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मात्र मुंबई महापालिकेच्या एकूणच कारभारात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला तर भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला. डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीमध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे त्याची या सभागृहामध्ये चर्चा झाली. प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याची घोषणा झाली आणि आज मात्र सरकार या सगळ्या परिस्थितीतून त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करते. किंबहुना या भ्रष्टाचाराला भ्रष्टाचाराची पाठराखण करण्याचं चित्र सभागृहामध्ये पाहायला मिळालं. त्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि म्हणून त्याचा निषेध करत आम्ही आज सगळ्यांनी सभात्याग केला. याची चौकशी झालीच पाहिजे आणि जी CID चौकशीची घोषणा सभागृहात झाली होती त्याचा अहवाल लवकर तर लवकर सरकारनं जनतेकरता जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. या महापालिकेतल्या विविध खात्यातल्या भ्रष्टाचाराची चौकशी 6 महिन्याच्या आत करण्याची विरोधकांनी मागणी केली. मात्र राज्य सरकार कोणालाही पाठीशी घालत नसून हवेत तीर चालवून चौकशी करणं शक्य नसतं. विशिष्ट प्रकरणं समोर आल्यास निश्चित चौकशी करू असं आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा सभात्याग हा राजकीय कारणांकरता आहे अशी टिप्पणी केली. राज्यातल्या विशिष्ट विद्यार्थ्यांकरता दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेतल्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. सामाजिक तसंच आदिवासी विभागातल्या घोटाळ्याबरोबर अन्य विभागातल्या शिष्यवृत्ती संबंधातल्या घोटाळ्यांची चौकशी करण्यात येईल. यासाठी विशेष कृती दल स्थापन करून 3 महिन्यात कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीच्या लक्षवेधी उत्तरादाखल दिलं. औषध खरेदीत सुसूत्रता आणण्यासाठी सरकार धोरण तयार करत आहे. विविध विभागांनी औषधांची खरेदी एकाच समान दरानं करावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. औषध खरेदीचा दर करार सर्वात कमी दरानं आता सुरू केल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. सरकारी रुग्णालयात होणाऱ्या औषधांच्या तुटवड्याबाबतची लक्षवेधी छगन भुजबळ यांनी सभागृहात मांडली. अनुसूचित जाती जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासंदर्भातील प्रयत्न सुरू करण्यात आले असून येत्या 2 महिन्यात या संदर्भातल्या मसुद्याला अंतिम रूप देण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सभागृहाला लक्षवेधीच्या उत्तरादाखल दिली.
जातीच्या दाखल्याची पडताळणीची प्रलंबित प्रकरणं येत्या 3 दिवसात पूर्ण करण्यात येण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. विधान परिषदेत आज अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. तत्पूर्वी प्रश्नोत्तराच्या तासात ऊर्जा मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. वीज दर कमी करण्यासंदर्भात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 एप्रिल 2014 पासून वीज दरवाढ करण्यात आली असून यासाठी देण्यात येणारं अनुदान स्थगित करण्यात आल्याचं सांगितलं. मात्र शेतकऱ्यांचं विजेचं अनुदान सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षातल्या सदस्यांनी हे अनुदान सुरू करण्याची मागणी लावून धरली. येत्या 31 मार्चपर्यंत ही दरवाढ लागू राहील. तसंच येत्या काळात 8% दरवाढ प्रस्तावित असल्याचं बावनकुळे म्हणाले. वीज नियामक आयोगानं दर निश्चिती केल्यानंतरच सरकार विजेच्या दरासंदर्भात निर्णय घेईल असं ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र काँग्रेस सदस्यांचं समाधान न झाल्यानं त्यांनी सभात्याग केला. राज्यात रेडी रेकनरचे दर ठरवण्यासंदर्भात मिलिंद म्हैसकर समितीनं दिलेल्या अहवालातल्या शिफारशी स्वीकारून यासंदर्भात विचार करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश बिनसाळे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुस्लिम धर्मियांची प्रार्थनास्थळं पाडण्याबद्दल भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या कथित शेरेबाजीवरून आज राज्यसभेत काँग्रेस नेत्यांनी गदारोळ केला. हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्याच्या सूचना संसदीय कामकाज मंत्र्यांनी देऊनही घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताना भाजपाचे अमर साबळे यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. हॉकीपटू मेजर ध्यानचंद आणि बहुजन समाजवादी पक्षाचे संस्थापक कांशीराम यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आज राज्यसभेत काही खासदारांनी लावून धरली. करांमधून मिळालेल्या उत्पन्नाच्या 62% भाग राज्यांना दिला जातो अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दुपारी लोकसभेत दिली. सर्वसाधारण अर्थसंकल्पावर लोकसभेत झालेल्या चर्चेला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. त्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी कथित सांप्रदायिकतावादी शेरेबाजी केल्यावरून आज लोकसभेत काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी निषेध नोंदवला. या सदस्यांनी हौद्यात उतरून संघ परिवाराविरुद्ध घोषणाबाजी सुरू केल्यानंतर सभापतींनी त्यांना या मुद्द्याच्या चर्चेसाठी शून्य प्रहर योग्य वेळ असल्याचं सुचवलं. मात्र प्रश्नोत्तराच्या तासातच चर्चा करण्याचा आग्रह विरोधी सदस्यांनी लावून धरल्यानं गदारोळ सुरूच राहिला. सरकारच्या सुधारित भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी संसदेतल्या 10 विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 19 नेत्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. यात काँग्रेससह संयुक्त जनता दल, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस आदी पक्षांचा समावेश असेल. जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यातून जात असताना भारताची कामगिरी मात्र चमकदार असल्याचा अभिप्राय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन लेगार्ड यांनी दिला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा वृद्धिदर 7.2% जाईल आणि तो जपान आणि जर्मनीच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त असेल असं त्यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. भारताचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेनं टाकलेलं योग्य पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 2009च्या तुलनेत 2019ला भारताचा वृद्धिदर दुप्पट असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आशियाई बाजारातल्या सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर निधी आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळी बाजार उघडतानाच 203 अंकांनी वधारला. आजच्या तेजीमध्ये आरोग्य सेवा, वाहन उद्योग, भांडवली वस्तू आणि बँकिंग क्षेत्राचं मोठं योगदान आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही आज सकाळच्या सत्रात 60 अंकांची वाढ झाली. बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्यामुळे रुपयाचं मूल्य 9 पैशांनी वाढून आज सकाळच्या सत्रात 62 रुपये 72 पैसे प्रति डॉलर इतकं झालं. देशाच्या अनेक भागात पसरलेली स्वाईन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात आलेली नाही. या आजारानं बळी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 1700वर पोहोचली असून सुमारे 30,000 लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. या आजारानं गुजरातमध्ये सर्वाधिक 387 बळी घेतले असून त्या खालोखाल महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये याचा प्रभाव आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूनं बळी पडलेल्यांची संख्या 290वर गेली असून लागण झालेल्यांची संख्या सुमारे 3,500वर पोहोचली आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न होत असले तरी वातावरणातल्या अनपेक्षित बदलांमुळे या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी काल मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलावंतांशी विविध मुद्द्यांबाबत चर्चा केली. आगामी काळात चित्रपटसृष्टीत अधिक सुधारणा घडून येतील असा विश्वास राठोड यांनी यावेळी व्यक्त केला. चित्रपट प्रमाणपत्रांबाबत या बैठकीत अनेक सूचना समोर आल्या असं सांगत सरकारला परस्परांमधील विश्वास हवा आहे असं राठोड म्हणाले. चित्रपट उद्योग हा भारतातील एक महत्त्वपूर्ण उद्योग असल्याचंही राठोड यांनी सांगितलं. या बैठकीला विख्यात दिग्दर्शक गुलजार, अनुराग कश्यप, करण जोहर तसंच अभिनेत्री शबाना आझमी, विद्या बालन, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा आणि आमिर खान उपस्थित होते. या बैठकीत चित्रपट उद्योगानं आपल्या अनेक समस्या राठोड यांच्यासमोर मांडल्याचं आमिर खान यांनी सांगितलं. मुद्दे कई उठाए गए जो जो चीज़ें हम लोगों को कंसर्न कर रही थी और मिनिस्टर साहब ने बड़े ध्यान से सुना और जो जिस तरह से जिस अंदाज से उन्होंने हमारी बातें समझी और रिसीव की, तो आई थिंक द इंटायर इंडस्ट्री इज़ वेरी होपफुल एंड वी आर वेरी हैप्पी विद द काइंड ऑफ रिस्पॉन्स ही गेव अस. तो जितने हमारे कंसर्न्स थे ख़ास तौर से सर्टिफिकेशन को लेकर और उन्होंने हमें अश्योर किया है कि वो सारे जो चीज़ें हैं उन पे ध्यान देंगे और उन पे सही जो कुछ उनको लगता है वो कदम उठाएंगे. और जिस तरह से उन्होंने हमारे क्वेश्चंस को आंसर किए, जिस तरह से उन्होंने हमारे कंसर्न्स को एड्रेस किया, तो हमें बड़ा अच्छा लगा कि वो बहुत ही रिस्पॉन्सिव तरीके से पेश आ रहे हैं हमारे साथ. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत कोल्हापूरच्या अर्शद मकानदार यानं राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर परभणी जिल्ह्यातल्या नरदळ या खेडेगावातील गरीब शेतकरी कुटुंबातील नीता कदम राज्यात मुलींमध्ये प्रथम आले आहे. डिसेंबर 2013 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेत कोल्हापुरातील अर्शद मकानदार यानं 340 पैकी 258 गुण मिळवून पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. संगणक अभियांत्रिकी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अर्शदनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2012 साली झालेल्या परीक्षेत त्याला अपयश आलं. नंतर मात्र सातत्यपूर्ण अभ्यास करून त्यानं मिळवलेल्या यशामुळे अर्शदच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. मी रोज 8 ते 9 तास अभ्यास करायचो आणि वेगवेगळे वृत्तपत्र वाचायचो. त्यांचा खूप फायदा झाला. आता जे एमपीएससीचं जे पॅटर्न आहे त्यात बेसिक्सवर खूप भर दिला जातो आणि मुलं त्यातच कमी पडतात. त्यामुळे बेसिक्स जर क्लिअर केले तर त्यांना एक्झाममध्ये खूप मदत होईल आणि जे नवीन मटेरियल येतं ते वाचत राहावं, त्याचा पण खूप फायदा होत जातो. परभणी जिल्ह्यातील नरळद या गावातील शेतकरी केरबा कदम याने आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन आपल्या 4ही मुलांना शिकवलं. सर्वात धाकटी मुलगी नीता हिनं लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात महिलांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आणि केरबा यांच्या कष्टांचं चीज झालं. शिक्षक, कुटुंबीय यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे हे यश मिळाल्याचं नीता सांगते. नियोजनपूर्ण अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण यश नक्की मिळवू शकतो हेच अर्शद आणि नीतानं दाखवून दिलं आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत सोनं आणि दागिन्यांच्या उद्योगाचा समावेश केला हे स्वागतार्ह आहे. मात्र 1 लाख रुपयांवरील खरेदी व्यवहारासाठी पॅन कार्डची सक्ती मात्र त्वरित उठवावी अशी मागणी अखिल भारतीय रत्न आणि आभूषण व्यापार महासंघानं काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली. ग्रामीण भागात 70% लोक शेती व्यवसायात आहेत. त्यातील बऱ्याच जणांकडे पॅन कार्ड नसल्यामुळे खरेदी कशी करायची हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं महासंघाचे संचालक अशोक मीनावाला यांनी यावेळी सांगितलं. काटकसर करून पैसे वाचवून सणाला सोनं घेणाऱ्या गरीब महिलेकडे पॅन कार्ड नाही म्हणून तिला सोनं खरेदी करता न येणं हे कितपत योग्य आहे याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विचार करावा असं मतही मीनावाला यांनी यावेळी मांडलं. वाचकांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समितीच्या वतीनं साहित्य आणि लेखकांविषयी प्रश्नमंजुषा स्पर्धा काल पुणे इथं घेण्यात आली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील 1000हून अधिक स्पर्धकांनी पत्र, ईमेल आदी विविध माध्यमातून या स्पर्धेत भाग घेतला होता.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल लॉटरी पद्धतीनं काढण्यात आला. यात निवड झालेल्या 5 विजेत्यांना समितीच्या खर्चानं घुमान साहित्य संमेलनाला जाण्याची संधी मिळणार आहे. तसंच इतर 100 स्पर्धकांना वपू काळे, पु ल देशपांडे, मालती कारवारकर आदी मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचा 2,000 रुपये किमतीचा संच भेट दिला जाणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडेला यांनी पत्रकार परिषदेत दिली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात द्राक्ष बागा उद्ध्वस्त होऊन कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथल्या एका युवा द्राक्ष उत्पादकानं गारपीट, पाऊस, पाखरांचं आक्रमण परतवून लावत द्राक्ष बागा वाचवण्याचा प्रेरणादायी प्रयोग यशस्वीरित्या राबवला आहे. देशाला हजारो कोटी रुपयांचं परकीय चलन मिळवून देणाऱ्या निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये हंगाम बहराला येतो तेव्हा त्या द्राक्षगणांचं रक्षण डोळ्यात तेल घालून करावं लागतं. त्यात गारपीट, अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे जपून वाढवलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त होतात. याच संकटांचा आणि प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करण्यासाठी द्राक्ष उत्पादक सुनील घुमरे यांनी आपल्या द्राक्षबागेत अभिनव प्रयोग केला आणि सोप्या पद्धतीनं लाखोंचं नुकसान टाळता येतं हे सिद्ध केलंय. डायरेक्टली पावसाच्या थेंबांपासून जर घड वाचवायचे असतील किंवा गारांपासून जर त्याचा बचाव करायचा असेल तर ॲल्युमिनियम फॉईल किंवा तो पत्रवळीचा जो कागद आहे तो जर लावला तर त्याचा फायदा होतो. म्हणून मी बागेला ती गोष्ट करण्याचा विचार केला. 2-3 झाडावर त्याची ट्रायल घेतली. आम्हाला ते व्यवस्थित वाटलं. त्याने आम्ही त्याच्यावर थोडा दगडांचा मारा करून बघितला, थोडं पाणी ओतून बघितलं. आम्हाला वाटलं की ह्या कागदामध्ये तेवढा प्रकारे दम आहे. मग आम्ही ती प्रोसेस पूर्ण बागेला कंटिन्यू केली. प्रत्येक द्राक्षघडावर चंदेरी कागदाच्या टोपीच्या आकाराच्या द्रोणांचं आच्छादन केल्यानंतर तर या साध्या सोप्या प्रयोगामुळे महागड्या डोम उभारणीचा खर्चही वाचला. अवकाळी आणि गारपिटीनं हवालदिल झालेल्या द्राक्ष तसंच फळ उत्पादकांसाठी हा निश्चितच आशादायी आणि प्रेरणादायी प्रयोग आहे. वनौषधींमधील गुणधर्मांचं विश्लेषण करणारी शासकीय प्रयोगशाळा अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या नागार्जुन वनौषधी उद्यानात उभारण्यात येत आहे. राज्यातील पहिलीच शासकीय प्रयोगशाळा आहे. वनौषधींमधील एका गुणधर्माच्या तपासणीकरता सरासरी 400 रुपयांचा खर्च येतो. शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नसल्यानं यातील 50% निधी सरकारकडून दिला जाणार आहे. त्यामुळे अर्ध्याच दरात शेतकऱ्यांना वनौषधींचं पृथक्करण करणं शक्य होईल असा विश्वास इथल्या तज्ज्ञ डॉ. संजय वानखडे यांनी व्यक्त केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून कधी अल्प पाऊस, कधी अल्पवृष्टी तर कधी गारपीट अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात भूगर्भातील पाण्याची पातळी घटत आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात आणि कमी व्यवस्थापन खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या पॉलीहाऊस शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कळावं म्हणून उस्मानाबाद इथं काल एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत शेतकऱ्यांना पॉलीहाऊस आणि शेड नेटमध्ये कोणतं पीक घ्यावं, त्याचं व्यवस्थापन कसं करावं तसंच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापर्यंतची सर्व माहिती देण्यात आली. सध्या जिल्ह्यात 120 पॉलीहाऊस असून त्यात प्रामुख्यानं जरबेरा हे पीक घेतलं जात आहे. मात्र सर्वांनी एकच पीक घेतल्यामुळे बाजारभावाची अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे इतर पिकं, फळं, भाज्या घेणं आवश्यक असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक तोटावार यांनी सांगितलं. पाणी म्हणजे जीवन, पण पाण्यासाठी सर्वसामान्यांना काही वेळा अग्निदिव्यातून जावं लागतं. याचं उदाहरण म्हणजे वाशिम जिल्ह्यातलं नागर तासे गाव. पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या महिलांना महामार्ग ओलांडून पाणी आणावं लागतं. औरंगाबाद नागपूर हा प्रवास कमी वेळेत व्हावा म्हणून वेगळ्या द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातल्या नागर तास या 4000 लोकसंख्या असलेल्या गावाला लागूनच हा रस्ता जातो. रस्त्याच्या निर्मितीमुळे परिसराचा खरा विकास होतो हे जरी खरं असलं तरी नागर तास या गावाला लागून गेलेल्या महामार्गाने मात्र गावकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. गावातल्या पिण्याच्या पाण्याची एकमेव विहीर या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असल्यामुळे विहिरीवर पाणी भरायला जाणाऱ्या महिलांना जीव मुठीत धरून जावं लागतं. हजारो वाहनांची वर्दळ असलेला हा रस्ता पार करून जाताना कुठल्याही क्षणी अपघाताला सामोरं जावं लागतं अशी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा गावात पाहिजे. असे रोड क्रॉस करून जायची आम्हाला भीती वाटते. नदीचं आणि धरणाचं पाणी खराब असल्यामुळे ते पाणी अशुद्ध आहे. त्याकरिता आम्ही रोडच्या पलीकडे एक विहीर आहे, त्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी आमचे लेकरं बाळं आणि मुली जातात
तरी अपघात असल्याची भीती असल्यामुळे टँकरनं पाणी टाकावे ही सरकारची मान्यता असावी. याआधी अनेक वेळा या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे अपघात झाले असून हा जीवघेणा प्रकार थांबवण्याकरता शासनाने गावातच पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी इथले गावकरी करतायत. ग्रामीण भागातील जनतेत स्वच्छता आणि शुद्ध पाण्याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभर राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता जागृती सप्ताह पाळण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त काल बुलडाणा जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अलका खंडारी यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला. पाण्याचा योग्य वापर, शुद्ध पाणी, स्वच्छतागृहाचा वापर आणि स्वच्छतेविषयक संदेश फलक या रॅलीत होते. बुलडाणा जिल्ह्यात 220 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा, प्रभात फेऱ्या याद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेतर्फे काल मुंबईत वरळी सिफेस इथं पिलू दोराब खांबाटा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. अत्यंत यशस्वीपणे व्यवसाय करणारा शेख सय्यद नाहनू यांना यंदाचा अंध उद्योजक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी अंध व्यक्तींना प्रोत्साहन आणि सहकार्य करणाऱ्या सनराइज कॅन्डल्स या मेणबत्ती उत्पादन करणाऱ्या कंपनीलाही खांबाटा स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ऐन तारुण्यात दृष्टी गमावलेल्या भावेश भाटिया यांनी नॅब संस्थेत मेणबत्ती उत्पादनाचं प्रशिक्षण घेऊन सनराइज कॅन्डल्स ही कंपनी सुरू केली. आज भाटिया यांच्या महाबळेश्वर इथल्या कंपनीत 87 अंध व्यक्ती काम करत असून देशभरात 170 अंध व्यक्ती विक्री अधिकारी पदावर काम करत आहेत. ऑल इंडिया रेडिओच्या FM वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते झालं. मुंबईच्या दूरदर्शन केंद्रात आज सकाळी हा सोहळा झाला. यावेळी आकाशवाणीचे महासंचालक फैयाज शहरयार, मुंबई दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे अप्पर महासंचालक MS थॉमस यांच्यासह सुप्रसिद्ध निवेदक अमीन सायानी, अभिनेते विक्रम गोखले, जॅकी श्रॉफ आणि आकाशवाणी तसंच दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते. काहीशा विस्मृतीत जात चाललेल्या ऑल इंडिया रेडिओला पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा नवीन संजीवनी मिळेल अशी आशा यावेळी राठोड यांनी व्यक्त केली. आता FM वाहिनीवरून होणाऱ्या या प्रक्षेपणामुळे श्रोतांना अनेक नवीन गोष्टी शिकून घेता येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एक ऐसे दोस्त की तरह है, खासतौर से FM अब एक ऐसे दोस्त की तरह है जो आपको अच्छी बातें भी बताता रहता है, आपको ज्ञान भी देता रहता है और आपको डिस्ट्रैक्ट भी नहीं करता. जितने भी कम्युनिकेशन मीडियम्स हैं जिसमें सोशल मीडिया है, टेलीविजन है, उनसे अगर आप कंपेयर करें तो टेलीविजन और सोशल मीडिया आपको पूरी तरह से डिस्ट्रैक्टेड रखता है. अगर आप उसको ध्यान से देख रहे हो तो आप काम नहीं कर सकते साथ साथ, लेकिन रेडियो को सुनते हुए आप काम जरूर कर सकते हैं. FMच्या 102.8 मेगाहर्ट्झ या वाहिनीवरून मुंबईतून हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. येत्या काही वर्षात देशाच्या 92% क्षेत्रापर्यंत FMचं प्रक्षेपण पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती राठोड यांनी आजच्या कार्यक्रमात दिली. जब बेहतर हमें एक हियरिंग एक्सपीरियंस चाहिए, उसके अंदर बेटर क्लैरिटी होती है FM के अंदर, और साथ साथ हम मोबाइल रहते हैं, हम गाड़ियों में चल रहे हैं, हम अपने मोबाइल हमारे साथ हैं, तो उन सब के अंदर FM ब्रॉडकास्ट बड़ी आसानी से और हाई डेफिनेशन में वो आ जाता है. इसलिए विविध भारती को अब हम FM में ब्रॉडकास्ट करेंगे. FM अभी तकरीबन 40% भारत को कवर कर रहा है. अगले 2-2.5 सालों के अंदर हम उसको 60% तक ले जाएंगे. अवकाळी पाऊस, गारपीट, बर्फवृष्टी अशा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसला असून त्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जम्मू श्रीनगर राजमार्ग पावसामुळे बंद करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका पालेभाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक अशा पालेभाज्या अतिपावसामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असल्यामुळे या भाज्यांचे भाव कोसळले आहेत.
मार्केट यार्डात कोरड्या भागातल्या पालेभाज्यांच्या जुड्यांना 2,000 ते 3,000 रुपये शेकडा भाव मिळत असताना पाऊसग्रस्त भागातल्या याच भाज्यांना 300 ते 500 रुपये शेकडा इतका मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे पाऊस आणि गारपिटीनं आधीच रडकुंडीला आलेला बळीराजा आता अधिकच हतबल झाला आहे. शेतकऱ्याच्या मालाला कमी भाव मिळत असला तरी सामान्य किरकोळ ग्राहकाला या पालेभाज्यांच्या जुडीला 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत. हवामान. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर. राज्यावरचा कर्जाचा भार 3,04,000 कोटी रुपयांवर. मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला सरकार पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा विधानसभेत आरोप. सखोल चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. भाजपा आणि विश्व हिंदू परिषद नेत्यांच्या कथित वादग्रस्त विधानांवरून संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधकांची घोषणाबाजी. जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चमकदार असल्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अभिप्राय. आकाशवाणीच्या FM वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाला प्रारंभ. आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशातल्या काही राज्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान. बळीराजा हवालदिल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.